EVMमध्ये घोळ कोर्टाला कळणार केव्हा? ठाकरेंना शहाणपणाचे सल्ले देणाऱ्यांनी प्रथम EVM घोटाळे समजून घेतले पाहिजेत. बॅलेट पेपरवर झालेल्या सर्व निवडणुका ठाकरेंनी दणक्यात जिंकल्या. मग शाळेतील मॉनिटरची का असेना. मात्र मतदान यंत्रात ठाकरेंची मते भलतीकडेच जातात. वरळीत आदित्य ठाकरेंचे जवळपास 25,000 मतदान पळविले, तरी 8,000 मतांनी विजय मिळाला. चोरी करताना या मंडळींना लाज लज्जासुद्धा वाटत नाही. राजपत्रित अधिकारी लफंगेगिरी करतात तेव्हा लोकशिकवण ही अशी नसते असे ठामपणे वाटते. अमोल कीर्तीकरांचा झालेला विजय दिवसाढवळ्या चोरला. आता याला काय म्हणायचे? महाराष्ट्राने हिंदुस्थानला दिशा दिली. मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीमागे नाही असे समजणे म्हणजे धाडसाचे होईल. तेव्हा ठाकरेंना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. ती वेळ नाना पटोले यांनीच आणली होती. मैदान कायमच खाली असते. रिकाम्या खुर्च्या किती वेळा मतदान करतात ते समोर येईलच. चाटुगिरी करणाऱ्या पटावळ्यांनी संभ्रम निर्माण करू नये. कधीतरी नक्कीच न्याय होईल, तेव्हा आपण अवश्य भेटू. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.